काय नाही रे, तू घरात बसून कंटाळले, तू आज बाहेर पडले, तू गणपतीच्या शाळेत जाऊन येते, ती येते तर चल. मी नाही रे बाबा, ती जा माका बाबा काम असतं तुझं आपला का तुझा पीस काढून सोडलेलो. काय मेलो सांगता काम असं होणार. होय तुका माहिती ते येते का माझ्या घराकडे बघू या कामा करते का नाही ती. बघू आहे की त्या मला तुझी औषध सांगत होती झील माझं घरातला किसपा ढडेचा सुद्धा तडे करूक बघणार ना, नाहीतर माका कळतला कसा. ता मारान दे, आता कसली कामं उपडी घालूक जाते ता आधी सांग. मस्करी करताय काय, गणपती जवळ असो आमचा कमा मोडता रावला सावता सकाळपासून फोन लायचं, फोन काय मेला तो लागणार ना कवर क्षेत्राच्या बाहेर आम्हाला सांगता होय दापो झालो काय माय. अरे इलासाक सत्त, अरे माग काय विचार मरे, इलगो रात्री परबांकडे होतो कमाळ म्हणू. आई शपथ काय मस्त देखाव काढल्यान रे, भारीच फोटो काढून चिकटल्यावर वाटता. आज काय जातलो तो काय माहिती नाही, पण मगाशी ना बाळाच्या गणपतीच्या शाळेत जाताना दिसलो, खेळत असतो येतोय करतो त्याला मिळतो ना मात्र काय पण इतकं जरी बस फिरायला ना, तू कुठं उभं राहतो. आणखी भारी वाटतो. सांगताय काय खेटा राहिला तुमचं गणपती मस्त सिंहासनावर बसलेला, 4 हात लांब सोडली तो असा आमचा गणपती. चला तिथं जाऊन जा 4 हात लांब सोड म्हणजे भाऊ कधी जमले. तुझी फार आठवण येते रे, तू कधी येणार आमच्या घरी. अरे सागऱ्या काय शोधत, तो गणपती शोधताय काय, तो काय तुझ्या समोर हा कुठल्या काय रे. तो काय समोरच्या खोली आहे हा. आजूबाजू काय बघतोय, काय मेल्या सागऱ्या, होय तो दिसला ना गणपती पाटार मोठा नाव लिहिलेला असं का. बरं असो काय, आणि एकदम असं ताटचं झालं काय. बघलंय मग कसलं भारी आहे तो गणपती, नजर उघडल्याने आणखी भारी वाटतो. गणपती जो भारी हा जेवढे फटकी तुझ्या रोसो का आता बरोबर होतो मध्ये, आणि माका किती मारल्या आणि गाई किती घालते माका. मगाशी काय म्हणले ती या चांगलेलं मस्त सिंहासनावर बसलेला. आणि पुढे काय सांगलेलं काय आणलेलं 4 हात आणि लांब सोड. काय मेल्या सागऱ्या, तुका जागरण झाला काय, आता दिसणार नाही. 4 हात आणि हत्ती लांब सोड. थांब तुका म्हणूनच देखायचं. 1 2 3 4 हे हात आणि हत्ती लांब सोड. तुझ्या रात्रीची जागरण करून रात्री जागो आम्ही, आणि सर पण नाही कोण करता बघा. अरे येईल घ्या ती या. अरे सागऱ्या औषध सकाळी चाय बुडो काय देऊ नाही की काय, असं रे काय करत सांगतोय बाबा. होतंय काय सकाळपासून तुका सुरू होतं. अरे मी दाखव काय झालं रे बसन बोलाय. अरे तसं नाही रे, बापाशीन पाटील शोधू तेव्हा तुका शोधू होते. अरे 4-5 दिवसापासून सांगतो तुका सांगा पण मी आधी विचारतो. आणि बाबा ती नको रे धापो जाव, ती धापो झाली तर लोकांचे कमळा कोण मोडतो. अरे आज कोणाकडे आतले कमा म्हणून आमच्याकडे आज देखो काढ म्हणे. अरे सागऱ्या आज दोघांकडे जाऊचा, पहिला नायकांकडे आणि मग पाटलांकडे. आता दोन्ही 8 पिसे कितक्या वाजतील देऊ जाणं. अरे बाबा असं नको रे म्हणा, बापूस मारीत माका. त्याला
पाया पडतो. होय तर मी तुझ्या मदती घेतो. नायकांकडे बेगीनं जाऊया म्हणजे बेगीनं आटपा. मेल्या सागऱ्या रोज 8 दिवस 4-5 वाजेपर्यंत जागरण करते मी. वाईट जीवाक आराम होय माझ्या. तरी पण बघूया रात्री 12-1 वाजतल्या. बाबा बघू नको ये. जाऊन पडते वाईट. मेले आता किती पडतं? मेले पडते म्हणजे वाईट जाऊन निघतंय. आता निघतंय म्हणजे काय तर विचारू नको. चल जातंय. चला तर मी आहे. தென்கிழக்குத்தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சதே தாலாட்ட தென்கிழக்குத்தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சதே தாலாட்ட काय गो अगं रात्रीचे 2 वाजले गो. परंतु जाऊन अजून खोकल्या काही खरं आता काय नाही त्यांच्याकडे. म्हणजे 2 मिरची रंग घरीच को राहून की घरात पोरा झोपली. नाही जा नका. काय नाही राहा नका. या पोरांका सगळं ऐकता मिळता आता. तरी पण ते कोणत्या तरी गोष्टी रमल्या असतात. अजिबात त्यांना काय नाही. होईल या चांगल्यांना तू तुला आपला काम करून जातो. तुम्ही जाण्या पडा. हो ना कसा काय माहिती आहे ही लोक उठता येते तुमका. काय नको मी आज त्यांना बघून येतात. ती फन्नास बॅटरी घातली घेऊन येतात. जाताना सागरात बॅटरी घेऊन गेलो. अगं मला आमचा नको बॅटरी 10 मीटर जा. अगं बॅटरी नाही तर फोन लावून तरी बघ काही जाऊन येते. नाही ते झाला काय नाही पिसला. कापूस पिसाळलो. कोण पिसाळलो? कोण नाही पिसाळ. आम्ही हे काय बावडेकडे बसू. बाबांना सांगितलंय मला. अगं त्यांचा विचार किती वेळ लागतो ना तो. मग मागे लिहायचंच वेळा. अजून निघा ना. काय पडलं काय अजून निघते दिया लागतं. काय त्या म्हणू म्हणजे लवकर येऊ होते आम्ही पाटकाला करतो. फक्त हे तुमच्या रात्रीचे 2 वाजले. 2 कमलाकडून करीत काय बुजवतात ना रात्री कसलं बसतो पूर्ण झडतंय का कळता मोदी सगळ्यांना धागराना करू लागतो. होय होय मी उशीर करतोय. काय मला सांगता मला ते पाटकरांच्या योगल्या बघून एका जागेला परत परत ब्रश फिरवत जसं का ते का रंग होतो भिंतीवरले परत परत कळमत रंग करून घुसळून टाकलं. मी होतोय म्हणून बरा झाला. त्याच्या एका वाजे वाढले तुला शेती. थांबरे खय जात. अरे तुझी गंमत करू होतं कामाच्या आजूबाजू काय बघतं पोरी तुझं विचारत नाही. आणि ते सर्व बोट घेऊन विचार परत परत उतार आमची आपली आपण काय मग आमच्या बोटवर घेतली ना का बरं वाटतं काय रे चाय कमळ म्हणून घेताना अजून काय घेतलं आधीच खूप तू देखो भेटतो पाटकर पिशे झाला घेशी भेटतो बघ तुझ्या काय कठीण नाही रे ते डाव्या हातात मला ओढून घालशी असं काय नाही फोटो काय बघितलं होतं टाकून ते
होय रे होय शहर आहे बरोबर लक्षातच नाही भिंती अडकवून दे तुला सारख्या वाका नको अरे द्यायचा बघ जरा 2 गोट मारले का काम करू बरा. होय हाडकर झाली असते घेऊन येतो हो पेंटर घ्या चायचं बरोबर पाणी हाटकिया काय राहील घ्या अरे एका रात्री तुझी साधारण कितके चाय होत असते रे तसं पूर्ण रात्र जागरण झाला ना 10-12 पिले होते ना. बापरे सांगतोय का अरे चाय म्हणजे झोप झोपच औषध म्हणे रात्री चाय नाही गावली तर मग काहीतरी जमा काय राहील घ्या आपलं वाट आणि आजूबाजूला वाट धरून मिळेल ना कितक्या घरांची कमा मोडतं काय रे अरे तुझी कमाई पण भरपूर होईल असली ना हे आमची किती असली ते पण सांगा बघ सांगण्या त्याचं करता येतात मी माझं धंदा मान करणे ना तो माझा छंद मिळाल मी करते. अरे ह्याच्यात मग काही वेगळं समाधान नाही. अरे एक प्रकारे गणपती बाप्पाची सेवा समजते मी बाप्पाच माझ्याकडून करून घेता असतो. हे बघ मी आतापर्यंत कोणाकडून 1 रुपयाची अपेक्षा करून नाही आणि मी करणे पण नाही. आणि हा मान मनांचा श्रीफळ कोणी दिला तर मी घेत आणि काय जरी कोणी नाही दिला तरी मी काही म्हणणे ना. चुकला रे माझा मला खरंच माहिती नाही होता सागऱ्या अरे प्रत्येक वेळी पैसेच मिळावे असं काय नाही रे. तुका माहिती आहे मग हल्ली माणसापासून दूर होत चालली आहे. अरे पैसे म्हणजे सगळंच नाही रे माणुसकी जपणं पण तितक्यात महत्वाचा. त्याचबरोबर आपली कोकणातली संस्कृती पण जपान ठेवणं गरजेचं असा. आज मी पैसे घेऊन भिंती रंगवू लागले ना तर उद्या लोक बाहेरची माणसं आणतील भिंती रंगवू मग ते सणाचं स्वरूप राहायचं तो बाजार नाही. आणि असं जर होऊ द्यायचं नसतं सगळे आपलेच लोक आहोत आणि आपल्या घरात पैसे कसे घेऊ. हा मात्र ज्याच्याकडे जाईन त्याच्याकडे ना 4-5 चायचे पिल्ले मात्र सर काय बाबा दिवशी असं सांग नाहीतर मी चाललो काढ होत होतो त्या बाबा गावाशी जर गाशीत ना या भिंतीर माका चिकटवून माझं बापू तुका बाहेर आला माझा बापू कसलो ज्याचा काम माझे गीत केलेला बरा बाबा हे तुझं कर काम तुका काय मदत बिदत लागली ना तर सांग माका तुका चाळीस होईल मा हल्ली माणसापासून दूर होत चालली आहे. फक्त पैसे म्हणजे सगळा नाही तर माणुसकी पण जपणं तितक्यात महत्वाचा असा. आपली कोकणातली संस्कृती जपान ठेवणं पण गरजेचं असा. आमच्या इलासासारखे बरेच इलास तुमच्या आजूबाजूक असतले जे गणपतीच्या भिंतीर कमाळ मोडूचा काम करतात जे कधीच त्याच्याकडे धंदो म्हणा नाही बघणं तो तर ह्या सगळ्या करू त्यांना वेगळोच आनंद गावता. जणू बाप्पा त्यांच्याकडसून आपली सेवा करून घेत असता असाच त्या चित्रकारांका वाटत असता. ज्या प्रकारे आपल्या निसर्ग संपन्न कोकणात कॉन्क्रीटची जंगला मोठ्या प्रमाणात उभी राहतात तशी कमाळ मोडूची पद्धत जाऊन त्याची जागा आता कायमस्वरूपी टाईल्सच्या चित्रांनी घेतली आहे. आपली संस्कृती आपली पिढीजात चालत दिलेले काही पद्धती कला काहीतरी काळाच्या ओघात हरवत चालले आहेत. तर गाववाल्यानो काळानुसार चलागोया या मान्य असावं पण काळाच्या ओघात ही अशी एक लुप्त चाललेली कला आपल्या कोकणातली संस्कृती जपणं पण गरजेचं असा की नाही. धन्यवाद.